भारताच्या दक्षिण टोकात असलेलं केरळ राज्य. या केरळ राज्यामध्ये एक असं मंदिर आहे जे फक्त श्रद्धा आणि आस्था एवढंच नसून त्या मंदिराने स्वतःतः अब्जावधींचा खजिना दडून ठेवलेला आहे. ते मंदिर म्हणजेच केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिर. नमस्कार, मी स्वप्नजा, माझ्या स्वधिरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण श्री पद्मनाभ स्वामी मंदिर याचं रहस्य काय आहे, तो खजिना कसा मिळाला आणि आजची स्थिती काय आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत. हे जे मंदिर आहे ते म्हणजे आपल्या भगवान विष्णू यांच्या अनंत स्वरूपाला दर्शवतं. म्हणजेच यांचं जे स्वरूप आहे ते मोठ्या एका शेषनागावर झोपलेलं असं त्यांचं स्वरूप आहे. हजारो वर्षापासून त्रावणकोर राजघराण्याकडे हे जे मंदिर आहे ते आधिपत्याखाली आहे. या मंदिरामध्ये 6 गुप्त कोठड्या आहेत, ज्यांना A to F म्हणजे ABCD E आणि F अशी 6 नावं दिलेली आहेत. या कोठड्यांमध्ये हिरे, रत्न, मोती, मूर्त्या, प्राचीन दागदागिने या जास्त प्रमाणामध्ये साठवलेले आहेत की त्याची किंमत ही अब्जावधी डॉलरपेक्षाही कमी होणार नाही. वॉल्ट A उघडल्यावर जे समोर पाहायला मिळालं ते कल्पनेपलीकडचं होतं. त्यामध्ये आपल्याला मिळालं सोन्याचं सिंहासन, हिऱ्या मोतींनी मढलेली एक मूर्ती आणि हजारो सोन्याच्या नाणी. हे आपल्याला वॉल्ट A मध्ये मिळालं. आता वॉल्ट B, पण अद्यापही वॉल्ट B हे उघडलेलं नाही. पण याचं कारण काय आहे? याचं कारण असं की काही स्थानिक लोक, पुरोहित, परंपरावादी लोक आपल्याला असं सांगतात की या दारावर म्हणजेच या वॉल्टवर एक दैवी शाप आहे, ज्यामुळे हा दरवाजा कोणीही उघडू शकला नाही. या दरवाजाला काही विशिष्ट पद्धतीने उघडलं गेलं नाही तर आपला विनाश होऊ शकतो अशी मान्यता आहे. या खजिन्यावरून कोर्टात खटलेही चालू आहेत. सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला होता की सर्व दागदागिने आणि खजिन्याचा हिशोब घ्या, पण श्रद्धा आणि संस्कृतीचा मान ठेवायला विसरू नका. आताही न्यायालय तसेच राजघराणं या दोघांचाही पद्मनाभ स्वामी मंदिर यांचं जे व्यवस्थापन आहे ते चालवतात. पद्मनाभ स्वामी मंदिर हे केवळ एक मंदिर नसून ते एक जिवंत रहस्य आहे. हे रहस्य त्या खजिन्याचं, हे रहस्य त्या अनुत्तरित प्रश्नांचं की या वॉल्ट B मागे काय दडलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचं हे रहस्य कसं वाटलं ते मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.